अंतरावरती पार्लमेंट आहे, पण असं असलं तरी मोठ्या प्रमाणावरती मोर्चेकरी या ठिकाणी जमल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळते। म्हणजे बघू शकतो आपण पोलिसांकडून बंदोबस्त या ठिकाणी जो आहे तो तैनात केला गेला आहे। दिल्ली पोलिसांचे जवान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहेत, रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान आहेत, सोबत एक SRPFचे जवान देखील या ठिकाणी असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। मोर्चेकऱ्यांना इथून पुढे येऊ द्यायचं नाहीये ही भूमिका खरं तर एक प्रकारे पोलिसांची आहे आणि त्या पद्धतीने बंदोबस्त पूर्ण तैनात करण्यात आलेला वरिष्ठ अधिकारी पोलिसांचे देखील या ठिकाणी असतानाचं दृश्य आपल्याला बघायला मिळते। बघू शकतो आपण कशा पद्धतीने आंदोलक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि रस्त्यावरतीच आंदोलक बसलेले आहेत। म्हणजे अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी जंतर मंतर परिसरामध्ये आहेत, पण असं असलं तरी काही आंदोलक जे जंतर मंतरवरती पोहोचलेले नव्हते ते इथपर्यंत पोहोचलेले, हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन घोषणाबाजी या आंदोलकांकडून केली जात आहे आणि आम्हाला संसदेपर्यंत जायचंच आहे अशा पद्धती ही सगळी धारणा या आंदोलनकर्त्यांची असल्याचं आपल्याला बघायला मिळते। पोलिसांकडून इथून पुढे कोणालाही सोडलं जात नाहीये। मोठी जरी गर्दी असली तरी पोलिसांनी बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे, कुणीही पुढे जाऊ नये याची खबरदारी पोलिसांनी घेतलेली आहे। हातामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असेल, संविधान असेल, काही पोस्टर्स घेऊन हे सगळे आलेले आहेत। सोनम वांगचुक यांना पुन्हा जंतर मंतरवरती घेऊन यावं अशा पद्धतीच्या ही काही घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि सोबतच आंदोलन मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आहेत अशा पद्धतीचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। तगडा बंदोबस्त खरं तर पोलिसांकडनं या ठिकाणी लावलेला आहे। कुठपर्यंत आंदोलकांना जाऊ देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण पाठीमागचे 2 बॅरिगेटिंग तोडून आंदोलक जे आहेत ते पुढे आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं होतं। इथपासून काही मीटरच्या अंतरावरती संसद भवन आहे, संसदेचं अधिवेशन या काळामध्ये खरं तर सुरू आहे। त्यामुळे आंदोलकांची मोठ्या प्रमाणावरती जरी संख्या असली तरी पोलिसांनाही तितक्याच प्रमाणावरती तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। तर काही आंदोलक हे संसद भवन परिसरात पोहोचलेले आहेत। हे आंदोलन जे आहे ते चिघळल्याची दृश्य आपण पाहतोय। मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते बंद करण्यात आलेले आहे, 6च्या 6 गेट्स जे आहेत ते देखील बंद करण्यात आलेले आहेत। आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आलेल्या आहेत। काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। संसदेच्या अगदी गेटपर्यंत आंदोलक पोहोचलेले होते, त्यावेळेला आंदोलकांना पांगवण्यासाठी इथे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहेत। 6ही गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केलेला आहे। सध्या या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखून धरलेलं आहे। आंदोलक आक्रमक असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय आणि आम्हाला जाऊ द्या ही भूमिका पोलिसांच्या समोर आंदोलक मांडतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावरती आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। साधारणतः इथून काही मीटरच्या अंतरावरती संसद आहे। दुसरीकडे बॅरिकेडिंगला धक्काबुक्की देखील पोलीस आंदोलकांकडून केली जाते। बॅरिकेडिंग हटवण्याचा प्रयत्न या सगळ्यांच्या आंदोलकांचा आहे अशा पद्धतीचं हे एकत्रित चित्र आपल्याला बघायला मिळतंय। आम्हाला संसदेपर्यंत जाऊ द्या अशा पद्धतीची भूमिका या आंदोलकांची आहे। दुसरीकडे पोलीस या आंदोलकांना समजावतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। तुम्ही इथून पुढे जाऊ नका अशा पद्धतीची भूमिका या पोलिसांची या ठिकाणी आहे, पण आंदोलक मात्र आक्रमक आहेत। आंदोलकांची पोलिसांशी काही प्रमाणावरती बाचाबाची होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। मात्र पोलीस या ठिकाणी आंदोलकांना पुढे जाऊ देत नाहीयेत। बॅरिकेडिंग काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी आंदोलकांकडून केला गेलेला आहे। बघू शकतोय आक्रमक आंदोलकांनी बॅरिकेडिंग सरकवलेली आहेत या ठिकाणी आणि मोठा गोंधळ पोलिसांच्या समोर आंदोलकांचा होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। संसदेपर्यंत जाण्यावरती हे आंदोलक ठाम आहेत। बॅरिकेडिंग या ठिकाणी आंदोलकांनी तोडलेले आहेत। दुसरीकडे पोलीस मात्र आंदोलकांना पुढे जाऊ देत नाहीयेत। जाऊ नका अशा पद्धतीची विनंती पोलिसांची आहे, मात्र आंदोलक आक्रमक असतानाचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावरती आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत। पोलिसांकडून आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला जातोय। तुम्ही पुढे जाऊ नका ही भूमिका पोलिसांची आहे। काही प्रमाणावरती पाठीमागे सरकवण्यासाठी पोलिसांकडून विनंती केली जाते। पुन्हा एकदा बॅरिकेडिंग उभा करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होतोय, मात्र आंदोलक आक्रमक असल्याचं चित्र आहे। बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती दिल्ली पोलीस असतील, रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान या ठिकाणी तैनात आहेत। इथून अगदी काही मीटरच्या अंतरावरती साधारणतः 300 मीटर 200 ते 300 मीटरच्या अंतरावरती या ठिकाणी संसदचा रस्ता आहे, म्हणजे संसद आहे। काही मीटर अंतरावरती हे सगळं आहे, पण आंदोलकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणावरती आहे। मी दृश्यांच्या माध्यमातून कॅमेरा पर्सन राकेश सर ही सगळी दृश्य तुम्हाला दाखवतायत कशा पद्धतीनं या ठिकाणी आंदोलकांची भीड, आंदोलकांची गर्दी जमलेली आहे हे दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय। हा इलेक्शन कमिशनचा चौक आहे। इथून पाठीमागं म्हणजे इलेक्शन कमिशनचं ऑफिस काही ठिकाणी काही ठिकाणावरती अंतरावरती आहे। हे काही ठिकाणी अंतरावरती इलेक्शन कमिशनचं ऑफिस आहे।
पाठीमागे संसद भवन मार्ग पोलीस स्टेशन आहे, पण हे सगळं असताना आंदोलकांची गर्दी मोठ्या प्रमाणावरती आहे आणि आंदोलक मात्र जाण्यावरती ठाम असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। दुसरीकडे बघू शकतो पोलिसांनी मोठा तगडा बंदोबस्त तैनात केलेला आहे। गाड्या ज्या आहेत पोलिसांच्या व्हॅन्स असतील, त्यानंतर वेगवेगळ्या गाड्या या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती गाड्या या ठिकाणी लावलेल्या असून आंदोलकांना मात्र पुढे जाऊ दिलं जात नाहीये। पोलिसांकडनं लाठीचार्ज आंदोलकांवर करण्याचा प्रयत्न केला जातोय। बॅरिगेटिंग पाडलेले आहेत पोलिसांनी आंदोलकांनी, आंदोलक मात्र जाण्यावरती ठाम असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। पोलीस मात्र आंदोलकांना जाऊ देत नाहीयेत, हे चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। मात्र मोठा राडा काही प्रमाणावरती या ठिकाणी होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। विनंती ह्या आंदोलकांकडनं केली जाते, पोलिसांकडनं ही विनंती केली जाते, तुम्ही पुढे जाऊ नका। मात्र आंदोलक जे आहेत ते पुढे जाण्यावरती ठाम असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। अभिजित दिपके या ठिकाणी पोहोचलेला नाहीये। केरळ भवन परिसरामध्ये अभिजित दिपके आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना पोलिसांनी अडवलेलं आहे, पण काही आंदोलक जे त्या ठिकाणी पोहोचलेले नव्हते त्यांना मात्र पाठीमागं घेतलेलं ते मात्र या ठिकाणी आलेले आहेत। अशा पद्धतीचं हे सगळं दृश्य आहे। पुढे जाण्यावरती आंदोलक ठाम, पण त्यांना मात्र जाऊ देता नसतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। महिला पोलीस असतील, त्यानंतर दिल्ली पोलीस असतील, हे सगळे या ठिकाणी आहेत। बॅरिगेटिंग पाडण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केलेला आहे आणि सोबतच पोलिसांसोबत राडा हे आंदोलक करत असतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। मात्र पोलिसांकडनं हे या सगळ्या प्रकरणावरती आंदोलकांना पुढे जाऊ देताना आंदोलकांना जाऊ देत नाहीयेत। कशा पद्धतीने हे सगळं आंदोलन होतं हे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण पोलिसांची गर्दी जी आहे, आंदोलकांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती जमल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। पोलिसांकडनं पांगवलं जातं आंदोलनकर्त्यांना, तुम्ही इथे येऊ नका, पण ही सगळी बॅरिगेटिंग आपण बघू शकतोय। आंदोलनकर्त्यांनी ही सगळी बॅरिगेटिंग जी आहे ते पाडलेली आहेत आणि पोलिसांकडनं मात्र पुढे जाऊ देतानाचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळतंय। कशा पद्धतीने आता हे सगळे पुढे जातात हे बघू शकतोय, पण पोलिसांकडनं हे जे बॅरिगेटिंग आहे ते कंटिन्यू लावलेलं आहे। आता आंदोलकांकडनं राडा जो आहे त्या ठिकाणी केला जातोय, पण पोलीस मात्र त्यांना इथून पुढं न जाऊ देण्यावरती ठाम असतानाचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। मोठी गर्दी या ठिकाणी आहे, आंदोलक मात्र आक्रमक आहेत, पोलिसांकडनंही त्यांना पुढे जाऊ दिलं जात नाहीये। आता ही सगळी घडामोड कशा पद्धतीने होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। बॅरिगेटिंग आंदोलनकर्त्यांनी ओढून नेलेले आहेत, बघू शकतोय की पलीकडे त्या बाजूला पोलिसांच्या गाड्या आहेत। असं असताना आंदोलक मात्र पुढे जाण्यावरती ठाम असतानाचं दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। कशा पद्धतीने आंदोलक पुढे जातात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, पण पोलीस मात्र आक्रमक असल्याचं चित्र बघायला मिळते। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सर, मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। तर काही आंदोलक हे संसद भवनापासून अवघ्या 150 मीटरवर आता आहेत आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी या ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आलेल्या होत्या। आता दुसऱ्यांदा आपण ही दृश्य पाहतोय की दुसऱ्यांदा या ठिकाणी आंदोलकांना हटवण्यासाठी म्हणून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहेत। 11 वाजल्यापासून हे आंदोलन खरं तर सुरू झालेलं आहे आणि अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी मोर्चा घेऊन निघालेत, मात्र त्यांना जंतर मंतर या ठिकाणीच रोखण्यात आलेलं आहे। तर बाकीचे आंदोलक जे आहेत ते संसद भवनाच्या 6ही गेटच्या समोर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। अद्यापही सरकारकडनं या सगळ्यांची बोलण्यासाठी कोणीही पुढे आलेलं नाही। पोलिसांकडनंच या सगळ्यांची इथे समजूत काढली जाते आणि त्यांना मागे रेटलं जात आहे। आता तर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आणि त्यानंतर या आंदोलकांना मागे रेटण्यात आलेलं आहे। मात्र सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। संसदेवर मोर्चा निघालाय, हे आंदोलन